नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कॉमन मॅन दिन म्हणून साजरा. आणि ठाण्यात विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण. ठाणे महापालिकेच्या वतीनं बोरिवडे मैदान, कासारवडोली इथे आरक्षण आणि सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं. घोडबंदर रोड प्रभाग क्रमांक 1 मधील आरक्षण आणि सुविधा भूखंड विकसित करण्याकरता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून बोरिवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना, खेळाडूंना होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता बीबी गव्हाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचं क्षेत्रफळ 84,974 चौरस मीटर असून त्यापैकी 6,819 चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपाहारगृह इत्यादी सुविधा असतील. तर मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसंच मैदानाचं पूर्णपणे सपाटीकरण करणं, संरक्षक भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे. मागील 2.5 वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे कॉमन मॅन म्हणून जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील कॉमन मॅनचा गौरव करून हा दिवस कॉमन मॅन दिन म्हणून साजरा करण्याचा अनोखा उपक्रम युवासेनेच्या वतीनं राबवण्यात आला. या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. ठाण्यातील उपवन एमपी थिएटर इथे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील 61 सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पोस्टमन, भाजीवाले, पोलीस कर्मचारी, रिक्षाचालक, महिला रिक्षाचालक, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पंडित, वारकरी, डिलिव्हरी बॉय, हमाल अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्यात आलं. युवासेनेच्या या अनोख्या उपक्रमानं सामान्य माणसाचं योगदान आणि त्यांच्याशी असलेली नाळ अधिक दृढ केली. या कार्यक्रमातून शिवसेनेचे सामाजिक बांधिलकीचं वचन अधोरेखित झालं. हा उपक्रम म्हणजे सामान्य माणसाबद्दलचा कृतज्ञतेचा भाव आणि त्यांच्या योगदानाबद्दलचा आदर असल्याच्या भावना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचं आयोजन युवासेनेच्या वतीनं अत्यंत भव्य दिव्य पद्धतीनं करण्यात आलं होतं. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं. युवासेनेनं राबवलेला कॉमन मॅन दिन एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला. यावेळेला युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह युवासेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सन्मान ठरला आहे, काय नेमकी संकल्पना आहे? बघा, सगळ्यांचे लाडके नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे असलेले उपमुख्यमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस हा प्रत्येक शिवसैनिक हा एक वेगळ्या उत्साहाने त्याला साजरा करत असतो. आज युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्या समवेत युवासेनेचे आमचे मुख्य सचिव राहुल लोंढे आमच्या दोघांच्या मनामध्ये एक संकल्पना आली. ती म्हणजे ह्यापुढे 9 फेब्रुवारीला फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस म्हणून न साजरा करता ह्या दिवसाला कॉमन मॅन डे म्हणून आपण साजरा करायला हवा. आणि म्हणून आज या ठिकाणी ठाण्यामध्ये 61 अशा कॉमन मॅनला, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या 61व्या वाढदिवसानिमित्ताने 61 अशा कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे. प्रामुख्यानं हा कार्यक्रम फक्त ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे. आणि त्याचबरोबर 1956 असे कॉमन मॅन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की साहेब पूर्वी जेव्हा CM होते तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे. आज साहेब DCM आहेत आणि स्वतःला ते डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात. आणि नक्कीच अशा कॉमन मॅनला एक सलामी देण्याचं काम
आज युवासेनेच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेना करत आहे. कोणकोणत्या कॉमन मॅनच्या मागचे आज आपण पाहू शकता तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रत्येक व्यक्ती आपल्या संपर्कात असतात असे आपले भाजीवाले असतात, कुली असतो, पोस्टमन असतो, रिक्षावाला असतो, पोलीसचा हवालदार असतो, इस्त्रीवाला असतो, अंडीवाला असतो, अशा अनेक कॉमन मॅनचा आज या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये कधी सर्वसामान्य व्यक्ती हा त्यांच्या एकदम ॲक्सेसिबल, आपण जे म्हणतो की एक ॲक्सेसिबल लीडर हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणजे आता कालचंच उदाहरण घ्या, काल रात्री 12 वाजता साहेबांनी जेव्हा त्यांचा केक कापला त्यानंतर 5:30 वाजेपर्यंत लोकांची अशी हजारोच्या संख्येने गर्दी होती आणि 5:30 वाजेपर्यंत प्रत्येक कॉमन मॅन त्यांना भेटून गेला आणि सकाळी पुन्हा आज त्या ठिकाणी तितकीच गर्दी आहे त्या कॉमन मॅनला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशानं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेच्या अनुषंगानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे दुपारी 1 वाजता हा सोहळा पार पडला. यावेळेला 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, 7 ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकाच्या 384 रुग्णवाहिका, 2 सिटी स्कॅन मशीन तसंच 80 डिजिटल हँड हेड एक्सरे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. शिवाय राज्यभरात 6 डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळेला करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं राज्यातील 8 मंडळांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण देखील करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, खासदार बाळासाहेब महात्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती लाभली. राज्य परिवहन सेवेच्या महामंडळाचा चेहरा मोहरा बदलून अगदी 5 स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचं ध्येय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलं. खोपड बस स्थानकातील चालक वाहकांच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं. त्यावेळेला ते बोलत होते. असेच विश्रांतीगृहाचे रोल मॉडेल राज्यभर राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे. प्रवाशांना एअरपोर्टसारखे बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळानं भर दिला पाहिजे. तसंच मागील वर्षी MIDCच्या माध्यमातून एसटीच्या 191 बसस्थानक परिसराचं काँक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलं असून खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की राज्यभरात सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तिथे 100 खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिनी या योजनेचा प्रारंभ करत असल्याचं ते म्हणाले. भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह विविध वैद्यकीय सेवा सुविधा एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्यांनाही मिळणार आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव उपस्थित होते. आनंद दिघे साहेबांचा चित्रपट सुपरहिट झाला आणि आपला विधानसभेचा पिक्चर देखील सुपरहिट झाला. आता 3रा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता, त्याचं नाव काय याची मला माहिती नाही, पण तो देखील सुपरहिट होणार आहे असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मी फोडाफोडी करत नाही, जे येतात ते आपोआप येतात असंही शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले राम रेपाळे म्हणाले की आता ट्रेलर सुरू आहे, पिक्चर बाकी आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले ते आता बोलू नका, आपलं काम सुरू आहे. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की विधानसभेचा पिक्चर सुपरहिट झाला, आनंद दिघे साहेबांचा झाला आणि आपला देखील झाला. आता 3रा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता तो कोणता, त्याचं नाव काय याची मला माहिती नाही, पण तो देखील सुपरहिट होणार आहे असं शिंदे भाषणात म्हणाले.
आम्हाला फोडाफोडी करून काय करायचं आहे? मी कधीही फोडाफोडी करत नाही. जे येत आहे ते आपोआप येत आहे, असंही शिंदे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात 500हून अधिक कोपरेकर नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. हे शिबिर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी इथे भरवण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, मालती पाटील, शर्मिला गायकवाड इत्यादी उपस्थित होते. शिवसेना आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजक स्वप्नील लांडगे, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया, हृदय, किडनी, कॅन्सर, रक्तदाब, डोळे तपासणी, हृदयाचे ठोके, ऑक्सिजन लेवल, बॉडी फॅट, बॉडी मास, बोन मास, BMI, उंची, वजन, शरीरातील पाण्याची लेवल, शरीरातील व्हिजिरियल फॅट, कमी दरात चष्मा आणि रक्त तपासणं, मेटाबॉलिक वय, HbA1c1 मधुमेह तपासणी, एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, मुतखडा, जनरल मेडिसिन, युरोसर्जरी, गुडघा बदलणं, गायनॅक, आर्थोपेडिक, गर्भाशयाच्या मूळव्याध, क्रिटिकल केअर, हार्ट फेलर, हार्निया शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कानातील मशीन्स अल्पदरात, तर मोफत तपासणी, ECG, वजन तपासणी, रेडिको तपासणी, TMT तपासणी, स्त्रियांचे आजार, ब्लड प्रेशर, एन्जिओग्राफी तपासणी, एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, बायपास शस्त्रक्रिया, वॉल्व IABP उपचार, पेसमेकर शस्त्रक्रिया, सूत्रपिंडाचे आजार आणि विकार, थायरॉईड, सांधेदुखी, डायबिटीज, फुफ्फुस तपासणी, शरीरातील कॅल्शियम प्रमाणाची BMD चाचणी, महिलांकरता कर्करोग निदान चाचणी, मोफत आधार आणि पॅन कार्ड नवीन मतदार नोंदणी, तसंच महिलांना शून्य बॅलन्स अकाउंटमध्ये IDBI बँकेतर्फे मोफत खाते तसंच मुद्रा लोन करून देण्यात आलं. यावेळेला प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बुडके, कुणाल पाटील, गणेश मुकादम, संतोष पांचाळ, बाळा केदार, राजेश वठीजा इत्यादी उपस्थित होते. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, ज्यांची ख्याती CM कॉमन मॅन म्हणून ज्यांनी घडवली, जनसामान्यांसाठी ज्यांनी खूप काम केलं, भूतो ना भविष्य कुठल्या मुख्यमंत्र्यांकडनं हे काम घडलेलं आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये बाळासाहेब ठाकरे मेडिकल योजनेतर्फे त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सगळ्यात जास्त निधी ह्या गरीब महाराष्ट्राच्या जनतेला पोचवलं. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आणि आम्ही आज या कॉमन मॅनचा वाढदिवस साजरा करतोय. 61वा वाढदिवस आहे. पूर्ण कोपरीकरांसाठी हे मोफत आरोग्य शिबिर, भव्य एक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये विविध स्तरातील मान्यवर डॉक्टरांनी आपलं निस्वार्थ सेवा दिलेली आहे आणि आम्ही आवाहन करतो की कोपरीतील तमाम जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सगळ्या रोगांवरती हे इथे निदान आहे, तर त्याचा लाभ घेऊन आपलं चेकअप करावं आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचं भूमिभूषण संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कॉमन मॅन दिन म्हणून साजरा आणि ठाण्यात विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण. आपल्या विभागातील काही सूचना व समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 76662114. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.